गुड मॉर्निंग ऑल. आज आपण आपल्याच लेसनमधले लेसन नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी या लेसनमधला उरलेलं शेवटचं 13 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. नाव सी हिअर. मी इथं डायग्राम काढून ठेवलेली आहे. बघा काय दिलेलं आहे. इन अ ट्रायंगल ए बी सी क्वाड्रिलॅटरल डी ई एफ जी इज अ स्क्वेअर असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. डी ई एफ जी इज अ स्क्वेअर. मग स्क्वेअर आहे हे आपण सुरुवातीला लिहून घेऊया. बघा गिवन कॉमा इन अ ट्रायंगल ए बी सी नेक्स्ट लाईन लिहा किंवा तिथंच लिहा क्वाड्रिलॅटरल डी ई एफ जी इज अ स्क्वेअर. आणि मग स्क्वेअर असेल तर डेफिनेटली अँगल डी इज इक्वल्स टू अँगल ई इज इक्वल्स टू अँगल एफ इज इक्वल्स टू अँगल जी and that is equals to 90 degree. Each angle of a square is a 90 degree. रिझन घ्यायचं असेल तर लिहू शकता तुम्ही अँगल ऑफ ए स्क्वेअर. अँगल ऑफ ए स्क्वेअर हा जो आहे each angle is a 90 degree ही स्क्वेअरची प्रॉपर्टी आहे किंवा बाय डेफिनेशन ऑफ द स्क्वेअर म्हणू शकतो. आफ्टर दॅट all sides of the squares are congruent. स्क्वेअरच्या सर्व बाजू सेम लेंथच्या असणार आहेत. जेवढ्या लागतात आपण तेवढ्याच लिहूयात. आपल्याला 3 लागणार आहेत तर 3 लिहा आणि नाही आठवलं तर 4च्या 4 लिहू शकता. मग काय लिहू शकता बघा therefore GD is equals to DE is equals to EF किंवा FE कसं लिहिल्या is equals to GF. 4 लिहिलेले आहेत. रिझन इज सेम. साइड्स ऑफ ए स्क्वेअर. साइड्स ऑफ ए स्क्वेअर असा असेल कॉल इक्वेशन नंबर first. All sides are congruent, all angles are congruent, each of angle is 90 degree and all sides are congruent. Sides of a square काय असणार आहे सेम म्हणून सगळ्या साइड लिहिले. कॉल्ड इक्वेशन नंबर फर्स्ट. या पद्धतीने आपण त्यांना इक्वेशन 1 म्हटलेलं आहे. याच्यानंतर बघा जर हा स्क्वेअर असेल तर ही साइड GF इज पॅरलल टू D. आता हा पण 90 आहे हा पण 90 आहे म्हणजे अपोजिट साइड्स ऑफ ए स्क्वेअर काय असणार आहे डेफिनेटली पॅरलल टू ईच अदर. सो नाउ वी आर टेकिंग नाउ काय ना सेगमेंट GF हॉरिझॉन्टल लाइन. सेगमेंट GF पॅरलल टू सेगमेंट D. रिझन काय लिहिणार साइड्स ऑफ ए स्क्वेअर. साइड्स ऑफ ए स्क्वेअर. दिस इज आवर रिझन. हीच डी लेफ्ट साइडला बी पर्यंत वाढवली आणि हीच डी राइट साइडला सी पर्यंत वाढवली म्हणजे डी कॅन बी रिटन ॲज BC. असं जरी वाढवलं तरी सुद्धा पॅरललच राहणार आहे कारण डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स ऑलवेज रिमेन्स सेम और ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. त्या रूलचा वापर केला तर DE कॅन बी एक्सटेंडेड ॲज BC. मग हे स्टेटमेंट डबल लिहितो. देअरफॉर सेगमेंट GF पॅरलल टू सेगमेंट DE च्या ऐवजी वी आर सबस्टिट्यूटिंग हियर BC. Okay, and AB is a transversal and segment AB is a transversal. जर आपण असं घेतलं तर इथं डेफिनेटली 2 पॅरलल लाईन्स आणि 1 ट्रान्सव्हर्सलचा जर रूल वापरला तर इथला अँगल हा अँगल बघा वेगळ्या कलरने दाखवते बघा आणि हा अँगल काय येणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. इथला अँगल आणि हा अँगल काय येणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. नाव लेबल केलं तर काय बघा अँगल AGF आणि अँगल ABC घेतला तरी चालेल GBD घेतला तरी पण चालेल. तुमची चॉईस आहे तुम्हाला कसं लिहायचं आहे. काय लिहिता येईल बघा देअरफॉर अँगल AGF इज इक्वल्स टू अँगल ABC म्हटलं तरी चालेल किंवा GBD म्हटलं तरी चालेल. GBD लिहूया इज इक्वल्स टू अँगल GBD. रिझन काय येणार आहे याचं करस्पॉन्डिंग अँगल्स. दिस इज अवर करस्पॉन्डिंग अँगल्स. मग करस्पॉन्डिंग अँगल्स जर असतील तर यांना x म्हणूयात. लेट अँगल AGF इज इक्वल्स टू अँगल GBD इज इक्वल्स टू x. ह्याला म्हणा से कॉल्ड इक्वेशन नंबर सेकंड. कॉल्ड इक्वेशन नंबर सेकंड. पुन्हा एकदा सांगते हा सेगमेंट या पूर्ण सेगमेंटला पॅरलल त्यामुळे इथला अँगल आणि इथला अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि आपण त्याला x या लेटरने डिनोट केलेलं आहे.
आपण त्यांना एक्स या लेटरने डिनोट केलेला आहे. मी वेगळा कलर वापरला आहे आणि तुम्हाला कलर दिसत आहे. दीज आर दी करस्पॉन्डिंग अँगल. सेम प्रोसेस, नो चेंज. GF इज पॅरलल टू BC, पण मगाशी आपण AB ट्रान्सव्हर्सल घेतली होती. आता इकडे AC ट्रान्सव्हर्सल घ्यायची आहे आणि इथला अँगल आणि इथला अँगल करस्पॉन्डिंग अँगल दाखवायचा आहे. आणि मगाशी आपण X ॲझ्युम केलं. आता आपल्याला इथं काय ॲझ्युम करायचं आहे तर Y ॲझ्युम करायचंय. सेम प्रोसेस, नो चेंज. एवढं आपण लिहून घेऊया. काय येईल मग बघा इथं. सिमिलरली now here similarly segment GF parallel to segment BC and segment AC is a transversal. right side ची transversal घेतो आपण. is a transversal. therefore angle AFG is equals to angle FCE is equals to angle FCE. Reasons are same. We are taking here corresponding angles. Okay. आणि मगाशी आपण करस्पॉन्डिंग अँगल लेफ्ट साइडचे x ॲझ्युम केले होते. राईट साइडचे हेच अँगल आपण y ॲझ्युम करणार आहोत. लेट अँगल AFG is equals to angle FCE is equals to y, called as say called equation number third. x ॲझ्युम केले त्याला 2 म्हटलेला आहे, y ॲझ्युम केलेला आहे त्याला आपण काय म्हटलेला आहे 3. नाउ सी हियर, या ट्रायंगल मध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे आणि ती म्हणजे अँगल A ची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. हियर in a triangle AGF, in a triangle वरचा ट्रायंगल बघा AGF, angle A is equal to 90 degree. त्याचं रिझन काय आहे given. therefore angle A plus angle AGF plus angle AGF प्लस अँगल AFG, ह्या ट्रायंगल मध्ये अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, सम ऑफ ऑल 3 अँगल्स घेतोय आपण. प्लस अँगल AFG इज इक्वल्स टू 180 डिग्री. आपण ह्या वरच्या अप्पर ट्रायंगल मध्ये अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल वापरली. A वॉज गिवन 90, AGF आणि AFG ची ऍडिशन घेतलेली आहे. यू कॅन राईट हियर द रिझन. अँगल sum property of a triangle. Angle sum property of a triangle. You can write here the reason. Angle sum property of a triangle. A दिला होता 90. Therefore 90 plus AGF ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये आहे जी आपण x ॲझ्युम केलेली आहे. Therefore plus x plus AFG ची व्हॅल्यू किती आहे बघा. AFG ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये आपण y ॲझ्युम केली इज इक्वल्स टू 180 डिग्री फ्रॉम 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 2 वरून ही व्हॅल्यू टाकली x, फ्रॉम इक्वेशन 3 वरून ही व्हॅल्यू टाकलेली आहे y. इथं सबस्टिट्यूशन आहे बघा. AFG y आहे आणि इथं AGF ची व्हॅल्यू x आहे आणि इथं a ची व्हॅल्यू 90 आहे. त्या सबस्टिट्यूट केलेला आहे. प्लस 90 पलीकडे ट्रान्सफर करा. डेफिनेटली इट बिकम्स मायनस 90. सो x प्लस y इज इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. therefore x plus y is equals to 180 minus 90 is nothing but 90. Make the box for this equation and called equation number 4. बघा पुन्हा एकदा इक्वेशन सांगते. सुरुवातीला ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट लिहिलेले आहेत. इक्वेशन 1 टाकलेला आहे. लेफ्ट साइडला करस्पॉन्डिंग अँगल प्रूव्ह केले, x ॲझ्युम केले. त्याच्यानंतर राईट साइडला करस्पॉन्डिंग अँगल सिरीज y ॲझ्युम केले आणि वरच्या ट्रायंगल मध्ये अँगल सम प्रॉपर्टी आपण यूज केलेली आहे. सेम इथं बघा G जवळ 1, 2 आणि 3 हे 3 अँगल 1, 2 आणि 3 मिळून लिनियर पेअर तयार होतात. तर त्यांची सम आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायची आहे. ओके, हे करस्पॉन्डिंग अँगल्स थोडंसं लेंथी होते. आय विल मेक इट शॉर्ट. करस्पॉन्डिंग अँगल्स
आपल्याला ब्लॅकबोर्ड क्वेश्चनसाठी पुरला पाहिजे. नाव सी हिअर 1, 2 and 3 हे तीन जे अँगल आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड अँगल्स इन लिनियर पेअर आहेत त्यांची नावं लिहूया. नाव अँगल AGF प्लस जो आपण एक्सरसाइज केला प्लस अँगल FGD किंवा नुसता G लिहिला मिडल जो इथं आपण 90 घेतलाय चालतो प्लस अँगल FGD प्लस अँगल BGB किंवा DGB कसं लिहिलं DGB सिक्वेन्सने लिहिले इज इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन आहे आपलं अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. आता इथं बघा याची व्हॅल्यू आहे x प्लस अँगल FGD ची व्हॅल्यू आहे 90. FGD 90 आहे कुठे आहे तर अँगल ऑफ ए स्क्वेअर आहे त्यामुळे तो 90 आहे प्लस अँगल DGB ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे प्लस 90 पलीकडे ना मायनस 90 होऊन जातील. देअरफॉर x प्लस अँगल DGB इज नथिंग बट 180 डिग्री मायनस 90 डिग्री. देअरफॉर x प्लस अँगल DGB म्हणजे हा पार्ट लक्षात ठेवा is equals to 90 degree. x plus DGB is nothing but 90. Call equation number 5. बघा पुन्हा एकदा सांगते 1, 2, 3 अँगल्स इन लिनियर पेअर म्हणून फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ची सम आली 180 बट मिडलची व्हॅल्यू होती 90. मग मिडलची 90 ची व्हॅल्यू पलीकडे नेली तर हा अँगल आणि हा अँगल ह्या दोघांची सम किती येते 90. इक्वेशन 4 आणि 5 ची राइट साइड काय आहे बघा 90 90 राइट साइड इज सेम देअरफॉर लेफ्ट साइड इज same. From equation 4 and 5. From equation 4 and 5 x plus y is equals to 90 म्हणजेच सॉरी इथं x plus y is equals to 90 आणि x plus DGB is equals to 90 राइट साइड सेम म्हणून लेफ्ट साइड सेम करतोय. x plus y ह्याची लेफ्ट साइड लिहिलेली आहे याची लेफ्ट साइड येणार x plus अँगल DGB. x gets cancel therefore y is nothing but angle DGB. y ची व्हॅल्यू आलेली आहे अँगल DGB. and now see here DGB बघा DGB म्हणजे हा पार्ट आहे ह्याची व्हॅल्यू सुद्धा किती आलेली आहे मला या ठिकाणी 90 आलेली आहे. ही व्हॅल्यू y आहे ही पण व्हॅल्यू y आहे आणि ही पण व्हॅल्यू y आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि जर असं प्रूव्ह होत असेल तर आता आपलं एकच काम राहिलंय हा कॉर्नरचा लेफ्ट साइडचा ट्रायंगल आणि हा कॉर्नरचा राइट साइडचा ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचा आहे आणि करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या आहेत. एक अँगल y y आपण आता प्रूव्ह केलेला आहे. हा अँगल प्रूव्ह करण्यासाठी एवढं काम करावं लागलेलं आहे आपल्याला. आणि दुसरा अँगल आहे इकडचा 90 आहे म्हणजे इकडचा पण आपोआप काय असणार आहे 90 असणार आहे. म्हणजे अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवता येतात आणि दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड्स लिहून आपण क्रॉस मल्टिप्लाय केले तर यू विल गेट दी रिक्वायर्ड आन्सर. नाव सी हिअर ना सिमिलर दाखवूयात. नाव लेफ्ट साइडच्या ट्रायंगलचं नाव काय बघा इन अ ट्रायंगल GDB. इन अ ट्रायंगल GDB and triangle which triangle is here बघा G च्या तिथं C लेटर आलं पाहिजे 2 नंबर 90 CEF. ओके and triangle CEF. First angle GDB is equals to angle CEF. Reason each 90. हे अँगल काय आहे लिनियर पेअर ऑफ स्क्वेअर आहे त्यामुळे हे काय असणार आहे बघा CEF इकडचं 90 म्हटलं तर हा पण 90 सेम हा सुद्धा 90 असणार आहे each 90. आणि सेकंड वन जे आपण आता प्रूव्ह केलेले आहेत बघा ह्याला इक्वेशन टाकावं तर इक्वेशन नंबर 6 काय ना अँगल DGB इथं आहे तेच लिहूयात अँगल DGB कॉन्ग्रुएंट अँगल DGB नाव कसं आहे बघा DGB ह्याचं नाव काय येणार ECF व्हॅल्यू आहे अँगल ECF
फ्रॉम इक्वेशन बघा थर्ड इथं आहे बघा ECF फ्रॉम इक्वेशन 3 and 6 फ्रॉम 3 and 6 म्हटलं तरी चालेल फ्रॉम 3 and 6 therefore triangle GDB similar triangle CEF by angle test या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे therefore corresponding sides लिहूयात बघा GD divided by first second divided by CE किंवा EC काही लिहा CE लिहा किंवा EC लिहा GD divided by CE is equals to now see here याचं लेटर काय आहे इथं GD त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेकंड साइड लिहिणं अपेक्षित आहे BD मग BD आपल्याला आन्सर मध्ये आहे बघा BD म्हणून आपण BD लिहितोय BD आपण BD थर्ड सेकंड लेटर आहे BD म्हटलं तर इथं काय येणार आहे डेफिनेटली तुमचं बघा EF किंवा FE कसं लिहिला FE लिहूया करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल टू द क्रॉस मल्टिप्लिकेशन GD into FE is equals to CE into BD CE into BD पण GD आणि FE ची व्हॅल्यू बघा इथं आहे आपला GD आणि इथं आहे आपला EF ही साइड आणि ही साइड ऑलरेडी कशाची साइड आहे स्क्वेअरची साइड आहे आणि त्यामुळे ह्या दोघांची पण व्हॅल्यू काय येणार आहे बाळांनो DE येणार आहे 1 2 3 मग ह्याची पण व्हॅल्यू DE टाकू शकतो आणि याची पण व्हॅल्यू DE टाकू शकतो कारण आपल्याला रिक्वायर्ड मध्ये DE स्क्वेअर आहे therefore from 1 काय टाकता येईल याची पण व्हॅल्यू काय टाकायची आहे आपल्याला DE टाकायची आहे आणि सेकंडची पण व्हॅल्यू काय टाकायची आहे इनटू DE is equals to CE into BD from 1 वरून all three values आपण इथं बघा GD can be substituted as DE and FE can be substituted as DE therefore DE into DE becomes DE square is equals to CE into BD and your question CE च्या ऐवजी EC आहे तर इंटरचेंज करा आणि व्यवस्थित लिहा DE square is equals to BD into EC आणि हवं तर लिहू शकता CE is equals to EC CE is equals to EC या पद्धतीने तुमचं क्वेश्चन नंबर 30 या ठिकाणी संपलेला आहे I will repeat the question again now see here first of all you have to write the all angles of the square which is 90 degree all sides of the squares are same called equation number first now we'll take the GF parallel to DE you can write GF parallel to BC and AB is the transversal therefore upper side of this GF angle X and angle X these are the corresponding angles we assume that these corresponding angles are as X called equation number second similarly for the right side GF is parallel to BC and AC is our transversal so these two angles are the corresponding angles we assume these two angles are as Y now in upper triangle using angle sum property of a triangle first second and third ह्या तिघांची सम येणार आहे 180 degree therefore this angle is 90 given in the question therefore substitute the value of A then equation becomes x plus y is equals to 90 called equation number 4 similarly first second and third G जवळ किंवा F जवळ तुम्ही कोणतेही यूज करू शकता इथेही तुम्ही अँगल्स इन लिनियर पेअर प्रूव्ह केलं असतं तरी चाललं असतं बघा G जवळ फर्स्ट सेकंड थर्ड ह्या तिघांची सम आहे 180 डिग्री अँगल्स इन लिनियर पेअर सबस्टिट्यूट द व्हॅल्यू मिडल व्हॅल्यू 90 प्लस 90 कडे जाऊन होणार आहे मायनस 90 मग या अँगलची आणि इथल्या राहिलेल्या छोट्या अँगलची सम येते तुमची 90 कॉल्ड इक्वेशन नंबर 5 4 आणि 5 ची राइट साइड काय आहे सेम म्हणून लेफ्ट साइड काय आहे सेम लेफ्ट साइड इक्वेट केल्यानंतर x गेट्स कॅन्सल यू विल गेट this angle DGB as y so y and y ह्या दोन व्हॅल्यू सेम झाल्या after that these two triangles from the left side and from the right side by using angle test we can make them similar triangles after हे लिहिल्यानंतर करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या आहेत आणि GD ची पण व्हॅल्यू DE टाकायची आहे आणि FE ची व्हॅल्यू पण DE टाकायची आहे फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट कारण ऑल थ्री साइड्स आर दी सेम असणार आहे स्क्वेअरच्या ऑल थ्री साइड्स सेम असणार आहेत त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे तिन्ही साइड सेम सबस्टिट्यूट व्हॅल्यू करा फक्त आणि DE into DE becomes DE square in this way